नमस्कार. आपले सरकार सेवा केंद्र चालक तसेच सर्व विहिलींना माझा नमस्कार. आज आपण बघणार आहोत की डिजी स्मार्ट मॅनेजर हे कसं काय वर्क करतं, याच्यापासून तुम्हाला काय फायदा आहे, आपले जे सेंटर असते ते सेंटर आपण कसं हायटेक बनवू शकतो, ती सर्व माहिती आपण घेणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम यावं लागेल digismartmanager.com ला. इथे आल्यावर रजिस्टरवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे तुमची माहिती भरायची आहे. आता आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे म्हणून आपलं हे डायरेक्टली ओपन झालेलं आहे. आता मी हे लॉग आउट करतो. हे बघा, क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे सेंटरचं नाव तुम्ही मराठीमध्ये टाकू शकता किंवा इंग्लिशमध्ये टाकू शकता. पण मराठीमध्ये टाकल्यावर हे जरा चांगलं वाटेल. इथे तुमचं स्वतःचं नाव, इथे तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी तुम्हाला व्यवस्थित टाकायचा आहे. कारण ईमेल आयडीवर तुम्हाला ओ-टी-पी येणार आहे. ते व्हेरिफाय झाल्यावरच तुमचं पुढे रजिस्ट्रेशन होणार आहे. पासवर्ड तुम्ही टाकू शकता. इथे कन्फर्म पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे. तुमच्या गावाचं नाव आणि ज्या रेफरलने तुम्हाला आला असेल, तो रेफरल कोड तुम्हाला इथे टाकायचा आहे. आणि क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं आहे. क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्यावर तुमचं अकाउंट तयार होतं. अकाउंट तयार झाल्यावर तुम्हाला इथे साइन इन करायचं आहे. ओके. लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यावर या प्रकारे इंटरफेस आपला रेडी होतो. याच्यामध्ये ॲड कस्टमर, ॲड न्यू लीड, रिमाइंडर्स, कस्टमर रिपोर्ट तसेच डाव्या हाताला डॅशबोर्ड, डेली इन आउट हे सर्व ऑप्शन आहेत. हे सर्व ऑप्शन आता आपण वन बाय वन करणार आहोत. आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, तर कस्टमरवर क्लिक करायचं आहे. कस्टमरवर क्लिक केल्यावर उजव्या हाताला ॲड कस्टमर कॅटेगरी आपल्याला सर्वप्रथम रजिस्टर करून घ्यायची आहे. कॅटेगरी म्हणजे का, समजा आता इथे माझ्याकडे शेतकरी येतात. शेतकरी ही कॅटेगरी ॲड केली. विद्यार्थी, असे तुमच्याकडे जसे जसे कस्टमर येतात ते तुम्ही इथे ॲड करू शकतात. महिला, तुम्हाला हे सर्व एकचदा करायचं आहे. पुन्हा पुन्हा करायची गरज नाहीये. आता समजा इथे आपण ॲड कस्टमर क्लिक केलं. ॲड कस्टमर समजा आपण नाव दिलं रमेश. रमेश जाधव आपण नाव दिलं आणि इथे नंबर टाकला. आता आमचा यांचाच नंबर मी टाकतो. ईमेल हे ऑप्शनल आहे. ईमेल टाकायची गरज नाही. आणि सिटी. सिटी म्हणजे तुमचं गावाचं नाव तुम्ही इथे टाकू शकता किंवा कस्टमर कुठल्या गावाचं आहे ते तुम्ही इथे ॲड करू शकतात. आणि हे सगळं झाल्यावर खाली आपण जे काही आधी कस्टमरच्या कॅटेगरीज निवडल्या होत्या त्यात महिला, शेतकरी, विद्यार्थी. आता समजा रमेश जाधव हे शेतकरी आहेत आणि ते विद्यार्थी पण आहेत. तर एकाच व्यक्तीला तुम्ही 2 याच्यात पण ॲड करू शकतात. एकदा इथे ॲड कस्टमरवर क्लिक केलं, तुमचा कस्टमर हा सक्सेसफुली इथे ॲड झालेला आहे. तसंच आपल्याला दुसरं काम करायचं आहे सर्व्हिस मॅनेजमेंट. खालून इथे 5 नंबरला ऑप्शन आहे सर्व्हिस मॅनेजमेंट. ज्या काही सर्व्हिसेस आपण प्रोव्हाईड करणार आहोत, त्यापैकी आता इथे ॲड सर्व्हिसवर क्लिक केलं. समजा आता मी इन्कम सर्टिफिकेट देतोय. इन्कम सर्टिफिकेट हे आपलेच एक वन टाईम आहे. इथं आपण टाकलं ₹69 जी जी फी असेल ती आणि आपण सर्व्हिस फी वगैरे आपल्यासाठी टाकलेली आहे. ओके. आणि आपण ते 5 ते 6 दिवसात कस्टमरला देतो. इथे 6 दिवस आपण टाकले. इथे ॲड सर्व्हिसवर आपण क्लिक केलं. ॲड सर्व्हिसवर क्लिक केल्यावर ही सर्व्हिस तुमची ॲड झालेली आहे. आता आपल्याला लीड जनरेट करायची म्हणजे काय, आपल्याकडे जे कस्टमर्स येतात, कोणाला इन्कम दाखवा लागतोय, कोणाला कास्ट लागतोय, तुम्ही ते सर्व तुमच्या सर्व्हिस ॲड करून घेऊ शकतात. इथे तुम्हाला नंतर लीडवर क्लिक करायचं आहे. लीडवर क्लिक केल्यावर तुमच्याकडे जो कस्टमर ऑलरेडी ॲड आहे त्याचं तुम्हाला फक्त पहिले 2-3 मोबाईल नंबर किंवा त्याचं नाव, आता आपण रमेश नाव ॲड केलं आहे. रमेशचं मी फक्त पहिले 2 किंवा 3 अक्षर जरी घेतले तरी खाली त्यांचं नाव येतं रमेश जाधव. याच्यावर क्लिक केलं, मोबाईल नंबर इथे आला, सर्व्हिस आपण त्यांना देतो इन्कम. इथे पूर्ण तुमची अमाउंट प्लस कधी तुम्ही त्यांना देऊ शकता ती अमाउंट तुम्ही इथे बदलू शकतात. आता ₹69 आपण समजा इथे टाकली आणि डेट ते जर बोलले की आम्हाला लवकरात लवकर हवंय 2 दिवसात, 3 दिवसात, तर त्या प्रकारे तुम्ही इथे दिवस सुद्धा बदलू शकतात. ठीक आहे. समजा त्यांना ते बोलले की आम्हाला 30 तारखेपर्यंत पाहिजे. इथे 30 तारीख आपण दिली. अमाउंट पैसे किती दिले, त्यांनी आपले पैसे पूर्ण दिले असतील तर इथे पैसे पूर्ण टाकले. कॅश दिले का ऑनलाईन दिले इथे तुम्ही चूज करू शकतात. या नोट्स म्हणजे काय, हे व्हीएलसाठी असतं की तुम्हाला काही नोट्स तिथे ॲड करायचे असतील की समजा हे ग्राहक कोण आहे, जवळचे काही तुम्ही कुठलीही नोट तिथे ॲड करू शकतात. ती नाही केली तरी चालेल. इथे सेव्ह अँड जनरेट रिसिप्टवर क्लिक केलं, त्याच्यानंतर आपल्याकडे रिसिप्ट जनरेट होते. बघा अशा पद्धतीने ही रिसिप्ट जनरेट होती. इथे कस्टमरचं नाव, मोबाईल नंबर आणि आपण कोणती सर्व्हिस त्यांना दिली त्याचं नाव आणि ती कधीपर्यंत त्यांना भेटणार आहे ही सर्व डिटेल्स इथे येतात. हे एकदा इथे आपण क्लोज करूयात.
क्लोज केल्यावर आपण पुन्हा इथे येतो. कस्टमरला मेसेज जातो WhatsAppला, की तुम्ही जी काही सर्व्हिस घेतलेली आहे, म्हणजे आमच्याकडून सर्व्हिस घेतल्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे. तिथे त्यांना लिंक पण जाते. ते ऑनलाईन सुद्धा त्याची पावती चेक करू शकतात. दुसरं ऑप्शन आहे आपलं रिमाइंडर्स. रिमाइंडर्स म्हणजे काय, की ते तुम्हाला रिमाइंड करत चालतं. आता तुम्ही इन्कम सर्टिफिकेट टाकलंय, इथे तुम्हाला रिमाइंडरला आलं, की ते आपल्याला कधी द्यायचंय? 4 दिवसात द्यायचंय. मग इथे आपण फॉलोअप घेऊ शकतो. समजा आता दाखला टाकला गेला. इथे टाकला आपण दाखला टाकला. आपण आपल्या भाषेत इथे लिहू शकतो. इथे फीडबॅकची गरज नाही. आता नेक्स्ट कधी राहील? समजा 2 दिवसात द्यायचं तर 28 आपण चेक करून घेऊ. सेव्ह फॉलोअप केलं, इथे फॉलोअप होतो. समजा काही क्वेरी लागली. समजा रेशन कार्ड ते विसरले. तर इथे आपण मराठीमध्ये टाकू शकतो किंवा इंग्लिशमध्ये टाकू शकतो. रेशन कार्ड जमा करा. इथे रेशन कार्ड जमा करा असं टाकलं, इथे ॲड क्वेरीवर क्लिक केलं, की कस्टमरला WhatsAppला मेसेज जाणार, की तुम्ही जी काही सेवा आमच्याकडे घेतलेली आहे त्याच्याबद्दल एक क्वेरी जनरेट झालेली आहे. तर तुम्ही ते डॉक्युमेंट जमा करा. कस्टमरला प्रॉपर तो मेसेज जातो. त्याच्यामुळे काय होतं, की तुम्हाला कॉल्स जास्त येत नाही किंवा तुम्हाला त्याला कॉल करायची गरज पडत नाही. ओके. आता आपण इथपर्यंत आलो. आता सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे बल्क सेंडिंग नावाचं ऑप्शन आहे. बल्क सेंडिंग म्हणजे काय? इथे तुमच्याकडे समजा 200 ते 300 शेतकरी ॲड झालेले आहेत. 300-400 विद्यार्थी ॲड झालेले आहेत आणि एखादी स्कीम येते. समजा आता आपण असं चेक केलं, की शैक्षणिक दाखले सुरू होत आहेत आणि तुमच्याकडे 300 विद्यार्थी ॲड आहेत आणि त्यांना तुम्हाला एका वेळेसच सर्वांना मेसेज पाठवायचा आहे. तर तुम्हाला इथे काय करायचंय, बल्क सेंडिंगवर क्लिक केल्यावर तुमच्याकडे असं एक इंटरफेस ओपन होतो. इथे तुम्हाला कॅम्पेन नेम टाकायचं आहे स्टुडंट. तुमच्यावर तुम्ही काही टाकू शकता. टेस्ट पण टाकू शकतात. वन टाईम तुम्हाला टाकायचं आहे. तुम्ही टेस्ट टाकलं. तुम्हाला इथे आमचे तुम्हाला टेम्प्लेट ॲड केलेले असतात. पीक विमा झालं, रेशन कार्डवर नाव कमी जास्त करणे, महा-डी-बी-टीचे मेसेज असतात, पोखरा योजनेचा मेसेज आहे, शैक्षणिक दाखले आहेत. हे बघा, शैक्षणिक दाखल्यावर क्लिक केल्यावर ह्या पद्धतीने मेसेज तुमच्या त्या विद्यार्थ्याला जाणार आहे. खाली तुमच्या सेंटरचं नाव, मोबाईल नंबर, वरती त्या कस्टमरचं नाव, हे सगळं काही. उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला काढून घ्या. आता एप्रिलमध्ये खूप सारे पुरावे दाखले काढायचे असतात. ते गर्दी केव्हा करतील? जून-जुलैमध्ये. तुम्ही त्यांना आधीच तुमच्याकडे जेवढे तुमचे कस्टमर असतील, त्यांना तुमच्या सेंटरच्या नावाने मेसेजेस गेले, तर ते तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. मी याच्यावर क्लिक केलं, नेक्स्टवर क्लिक केलं. इथे आता मी शेतकरी आणि विद्यार्थी एकच आहे. इथे मी रमेश जाधववर क्लिक केलं आणि सेंड कॅम्पेनवर क्लिक केलं. सेंड कॅम्पेनवर क्लिक केल्यावर त्यांच्या मोबाईलच्या WhatsAppला मेसेज जाणार. हे तुम्ही तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर इथे ॲड करायचा आहे. तुम्ही स्वतःला आधी मेसेज सेंड करून बघा. तुम्हाला याच्यातली सगळी आयडिया येऊन लागणार. नंतर आपण इथे स्कीम नावाचं ऑप्शन दिलं. ते आता बंद आहे का? कारण की हा प्लॅन आहे, हा आपण डेमो म्हणजे फ्री ट्रायल दिलेला आहे. जो आपल्याकडे 1 वर्षाचा प्लॅन घेतील त्यांना जेवढे काही आपल्याकडे योजनांचे जे काही पोस्टर्स, बॅनर्स येतात ते सगळे तुम्हाला फ्री भेटणार आहेत. तुम्हाला तिथे वेगळे पैसे पे करायची गरज नाही. ठीक आहे. इथे रिपोर्ट्स नावाचा ऑप्शन आहे. रिपोर्टमध्ये तुम्ही लीड्स रिपोर्ट चेक करू शकता. किती लीड्स तुमच्याकडे आलेले आहेत, त्यांचं काय चाललंय, म्हणजे कुठपर्यंत लीड्स आली ते तुम्ही चेक करू शकतात. तसंच रेफर अँड अर्न तुम्ही तुमच्या मित्रांना रेफर करू शकता. तुमचा एक जनरेट करून तुम्ही त्यांना पाठवलं, तुम्हाला त्याचे पैसे भेटणार आहेत. या सर्व गोष्टी आपण डिजी स्मार्ट मॅनेजरमध्ये दिलेल्या आहेत आणि अजून बऱ्याचशा गोष्टी या हळू पुढे ॲड होणार आहेत. हे डिजी स्मार्ट मॅनेजर तयार करायचं कारण काय? की आपल्याला एकच गोष्ट म्हणजे होतंय काय माहिती आहे का? आपल्याकडे 10 लोकं येतात. 10 लोकं आल्यावर आपल्याकडून 2 ते 3 लोकांची सर्व्हिस द्यायची आपण विसरतो किंवा त्यांचे दाखले टाकायला आपण विसरतो. पण 8 दिवसात ते येऊन उभे राहतात. जेव्हा ते आपल्याकडे येतात, तेव्हा ते म्हणतात, की आमचं काम झालंय का? तेव्हा आपल्याला कळतं, की आपण यांचे दाखलेच टाकलेले नाहीयेत. मग त्या भानगड होते, मन नाराज होतं, आपला मूड जातो. आपल्याकडे समोर ऑलरेडी 2-3 कस्टमर हे रेडी उभे असतात. त्यांना आपल्याला काय उत्तर द्यावं हे कळत नाही. डिजी स्मार्ट मॅनेजर तुमचं सर्व काही मॅनेज करणार आहे. फक्त तुम्ही वही आणि पेनवर लिहायला तुम्हाला 1 मिनिट लागतो. इथे एंट्री करायला तुम्हाला फक्त 1 सेकंद किंवा जसं 5 सेकंद लागणार आहेत. पण इथे तुम्ही एकदा कस्टमर ॲड केला, तर तो तुमच्याकडे कधी आला होता, त्यांनी काय सर्व्हिस घेतली होती. बघा आता डॅशबोर्डला आलो आहोत. आता समजा रमेश आला 2 महिन्यांनी. ते तुम्ही तुमच्याकडून सर्व्हिस घेतली होती वगैरे. हे बघा इथे रमेश ॲड केलं. इथे मी रमेश नाव टाकलं. इथे लगेच त्याची पूर्ण रिपोर्ट नावाचा ऑप्शन येईल. रमेश जाधव बघा. आता इथे पूर्ण कळेल, की रमेश जाधव यांनी आपल्याकडे कधी कोणती काय सर्व्हिस घेतलेली आहे. इथे आपण चेक केलं, त्यांनी पैसे पे केलेले आहेत. इथे रमेश जाधवने आपल्याकडे एका वर्षात, 6 महिन्यात, 3 महिन्यात कितीतरी सर्व्हिस घेतल्या असतील. मग ते 5 असू देत, 10 असू देत.
त्यांच्याकडे काही पैसे जरी बाकी असतील, ते सुद्धा आपल्याला इथे कळणार आहे एका क्लिकवर. म्हणजे समजा तुम्ही दाखला टाकलेला आहे आणि कस्टमर आलं. महाऑनलाईनच्या साईटवर आपण त्यांना काय विचारतो, "बाबा तुम्ही दाखला कधी टाकला होता?" मग एक तर आपल्याला पुन्हा वही शोधावी लागते, वहीमध्ये तारीख शोधावी लागते. म्हणजे त्यांना पण ते नीट माहीत राहत नाही. पण याच्यामुळे काय होणार आहे, एका क्लिकवर तुम्हाला कळेल, की कोणत्या तारखेला आपण दाखला टाकलेला आहे. त्याच्यामुळे तीच तारीख आपण शोधणार आणि त्यांना आपण क्विक दाखला देणार. आणि दाखला जरी दिला, आता इथे रिमाइंडर्सवर आपण क्लिक केलं. यांनी आपल्याकडे इन्कम सर्टिफिकेट टाकलेलं आहे. त्यांना क्युरी लागली होती. त्यांनी आपले डॉक्युमेंट आणून दिले. आपण इथे फॉलोअप घेतला, की दाखला, रेशन कार्ड मिळाले. ओके. रेशन कार्ड मिळाले आणि दाखला आपण पुढे केला. आता नेक्स्ट फॉलोअप आपण कधी घेऊ, की आता यांना आपल्याला 30 तारखेला द्यायचं आहे. ठीक आहे. इथं आपण 28 तारीख घेतली. सॉरी 28 आपण घेतलं होतं. 29 तारीख घेतली. सेव्ह फॉलोअप क्लिक केलं. आता काय होईल, फॉलोअपमध्ये कळेल, की त्यांनी इथे आलं बघा, रेशन कार्ड जमा केलं होतं. इथे दाखला टाकला. इथे खाली आलं रेशन कार्ड मिळाले. आता जेव्हा दाखला आला म्हणजे आपला अप्रूव्ह होऊन आला, इथे रिसॉल्व्हवर आपण क्लिक केलं. रिसॉल्व्हवर क्लिक केल्यावर इथून ही लीड निघून जाणार. कस्टमरला मेसेज जाणार, की तुम्ही टाकलेला दाखला पूर्ण झालेला आहे किंवा तुम्ही जी काही सर्व्हिस आमच्याकडे घेतलेली होती, ती सर्व्हिस तुमची पूर्ण झालेली आहे. तुम्हाला त्यांना कॉल करायची गरज नाही. ते तुम्हाला पुन्हा-पुन्हा कॉल करून विचारणार नाही, "आमचा दाखला झाला का? माझा दाखला आला का?" का? त्यांना माहिती आहे, की या सेंटरचे सर्व मेसेजेस हे WhatsAppला येतात. ओके. त्याच्यामुळे स्मार्ट मॅनेजर हे प्रत्येक व्हीएलईसाठी, प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्र यांच्यासाठी खूप आवश्यक आहे. तसेच जे मल्टी सर्व्हिस प्रोव्हाईड करतात, त्यांच्यासाठी देखील खूप महत्त्वाचं पोर्टल आहे. ह्या पोर्टलमुळे तुमच्या मॅनेजमेंट होते. तुम्ही बाहेर जरी राहिलात तरी तुम्हाला कळतं, की किती म्हणजे कोणी कस्टमर आला असेल, तर आपल्याला कळतं, की बाबा तू ह्या दिवशी टाकला आहे दाखला, तुला WhatsAppला मेसेज येऊन लागणार. तुम्ही प्रॉपर सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतात. तसेच बल्क सेंडिंग हे तुम्हाला एकदम पॉवरफुल फीचर असणार आहे. कारण की एखाद्या आपल्याकडे काय असतं भावनिक दृष्ट्या खूप गोष्टी असतात. म्हणजे समजा एक तुमच्या सेंटरच्या नावाने कस्टमरला मेसेज गेला, तर ते तुमच्याकडेच येणार. मग तुम्ही ठरवू शकतात, की समजा एखादी स्कीम आली, समजा बांधकाम कामगार योजना सुरू झालं, लाडकी बहीणचे पैसे आले, रेशन कार्डमध्ये तुम्हाला नाव कमी जास्त करायचं म्हणजे लोकांना सांगायचं की माझ्याकडे रेशन कार्डमध्ये नाव कमीही करता येतात, जास्तही करता येतात. तर लोकं तुमच्याकडे येतात, की बरं झालं बाबा तुझा मेसेज आला, मला हे काम करायचंच होतं. ठीक आहे. महा-डी-बी-टीचे आपल्याकडे टेम्प्लेट आहेत. तसेच ज्या काही नवीन योजना येतात त्याचे टेम्प्लेट इथे ॲड होतात. तसेच स्कीम्समध्ये गेल्यावर तुम्हाला सर्व ग्राफिक्स फ्री भेटणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं कुठलंही ॲप किंवा पोर्टल घ्यायची गरज पडणार नाही. याच्यामध्ये अजून बऱ्याचशा सर्व्हिस आपण ॲड करत आहोत. तुम्हाला पोर्टलविषयी अजून काहीही वाटलं, क्युरी वाटली किंवा माहिती घ्यायची असेल, तुम्ही आमच्या नंबर्सला कॉल करू शकता. आमचे प्रतिनिधी तुमच्या संपर्कात राहतीलच. अजून तुम्हाला याच्याविषयी काय वाटलं नक्कीच कमेंट करा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.